डॉक्टर, 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 डॉक्टर. अर्ध्या रात्री कोणीतरी त्रास देत होता. डोळे उघडून पाहिलं ते आमचे जमीदार दक्षिणाचरण बाबू होते. धडपड करून उठलो, पाय तुटलेली खुर्ची आणून त्यांना बसायला दिली आणि उद्विग्नपणे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिलो. घड्याळाकडे पाहिलं तो रात्रीचे 2:30 वाजले होते. दक्षिणाचरण बाबूंचा चेहरा गोरामोरा झाला होता. ते डोळे ताठून म्हणाले, आज रात्री पुन्हा तसाच उपद्रव सुरू झालाय. तुमच्या औषधांचा काही सुद्धा उपयोग झाला नाही. मी थोड्याशा संकोचानेच विचारलं, आपण दारूचं प्रमाण थोडं वाढवलंय का? दक्षिणाचरण बाबू अतिशय चिडून म्हणाले, तुम्हाला मोठा भ्रम झालाय. दारू नव्हे, अथपासून इथपर्यंत सारं काही ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला खरं कारण कळायचंच नाही. कोनाड्यातल्या छोट्या टीनच्या डब्याची वात ओसरत आली होती. ती मी झाडून मोठी केली. प्रकाश वाढला खरा, पण त्या केरोसिनच्या दिव्याचा धूर बाहेर पडू लागला. उपरणे अंगावर ओढून शेजारच्या देवदारी पेटीवर एक वर्तमानपत्र टाकून बसलो. दक्षिणाचरण बाबू बोलू लागले, माझ्या पहिल्या बायकोसारखी गृहिणी मिळणं फार दुर्लभ. माझं वय त्यावेळी फारसं नव्हतं. त्यामुळे जरा रसिकतेचं प्रमाण जादा होतं. त्यातून काव्यशास्त्राचं मी बरंचसं अध्ययन केलं होतं. त्यामुळे निर्भय गृहिणीपणा मला रुचत नव्हता. सहसा कालिदासाचा श्लोक डोळ्यासमोर येई, गृहिणी सचिवः सखी मिथः प्रिय शिष्या ललिते कलाविधो. पण माझ्या गृहिणीपाशी ललित कलाविधीचा कोणताच उपदेश पटत नव्हता आणि सखी भावानं प्रेमाच्या गोष्टी करायला गेलो तर ती हसण्यावरही उडवून नेई. गंगेच्या प्रवाहात जसा इंद्राचा ऐरावत सुद्धा बेछूट वाहत जातो, त्याचप्रमाणे तिच्या हसण्याचा प्रवाह मोठमोठ्या काव्यातले तुकडे आणि नाजूक नाजूक प्रेमाच्या गोष्टी पाहता पाहता वाहून जात. तिची हसण्याची ताकद मोठी विलक्षण होती. त्या उपर सुमारे 4 वर्ष मी फार आजारी पडलो. ओष्ठवरण झाला होता. ताप येत असे. मरणाच्या दारी उभा होतो. जगायची आशा नव्हती. एके दिवशी डॉक्टर येऊन गेल्यानंतर आमचे एक नातेवाईक कुठून तरी एका ब्रह्मचार्याला घेऊन आले. त्याच्या औषधामुळे म्हणा किंवा माझ्या ललाट लेखांमुळे म्हणा, मी त्या दुखण्यातून बरा झालो. मी आजारी असताना माझी बायको एक क्षणभर सुद्धा विश्रांती घेत नसे. ती एक अबला स्त्री, पण कित्येक दिवस माणसाच्या सामान्य शक्तीच्या जोरावर जीव टाकून दारी उभ्या राहिलेल्या यमदूताशी सारखी झगडत होती. आपलं सारं प्रेम, सारं हृदय, सारी शक्ती एकवटून माझ्या या दुबळ्या जीवाला एखाद्या छोट्या बालकाप्रमाणे दोन्ही हातांनी कवटाळून राखीत होती. जेवण नाही, झोप नाही, जगात चाललेल्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष नाही. पराभूत झालेल्या वाघासारखा यम आपल्या जबड्यातून मला काढून फेकून देऊन गेला. पण जाता जाता त्यानं माझ्या स्त्रीला एक चांगलाच फटका दिला. त्यावेळी माझी स्त्री गर्भवती होती. थोड्याच दिवसात तिनं एका मृत बालकाला जन्म दिला. तेव्हापासून तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली. तिला रोगानं पछाडलं. तेव्हा मीही तिची सेवा करायला सुरुवात केली. ती या माझ्या सेवेमुळे अस्वस्थ होत असे. म्हणत असे, काय चालवलंय हे? लोक काय म्हणतील? असे उठल्या सुटल्या तुम्ही माझ्या खोलीत येत जाऊ नका बरं. जणू काय मी स्वतः वारा घेतोय असं ढोंग करीत मी ज्यावेळी तिला वारा घालायला जाई, त्यावेळी आमची मोठी खडाजंगी उडे. तिच्या शुश्रूषेत गुंतल्यामुळं मला जेवायला ज्यावेळी 10-12 मिनिटं उशीर होई, त्यावेळी ती नाना प्रकारे काकुळतेला येऊन मला तिथून घालवून दे. प्रत्यक्ष सेवा शुश्रूषा करायला गेलो असतो तर उलटा परिणाम झाला असता. ती म्हणे, पुरुष माणसानं एवढी उठाठेव करणं बरं नव्हे. आमचं ते बरानगरचं घर तुम्ही पाहिलंय. घराच्या समोरच बाग आहे आणि बागेच्या समोरच गंगा वाहते. माझ्या शेजघराच्या खाली दक्षिणेकडची थोडीशी जमीन मेहंदीचं कुंपण घालून माझ्या बायकोनं आपल्या आवडीप्रमाणे एक छोटीशी बाग बनवली होती. साऱ्या बागेत ही लहानशी बाग साधीसिधी आणि एकजात देशी होती.
अर्थात तिच्यात सुवासापेक्षा रंगांची बहार, फुलांपेक्षा पानाचं वैचित्र्य नव्हतं. त्याचप्रमाणे बालदीत छोट्याशा रोपट्याच्या मागं काटकी लावून कागदाच्या तुकड्यावर लॅटिन नावांची जयध्वजा फडकत नव्हती. बेला, जुई, गुलाब, गंधराज आणि रातराणीचा प्रादुर्भाव विशेष प्रमाणात होता. एका बकुळीच्या झाडाच्या बुंध्याला मार्बल दगडाचा चौथरा बांधला होता. तिची प्रकृती बरी होती त्यावेळी ती स्वतः तिथे उभी राहून तो चौथरा 2-2 वेळा धुवून घेत असे. घरचं काम संपलं म्हणजे उन्हाळ्यात संध्याकाळी बसायची तिची ती जागा होती. तिथून गंगा दिसत असे, पण गंगेतून जाणाऱ्या होड्यातल्या बाबू लोकांना ती मात्र दिसत नसे. बरेच दिवस ती अंथरूण धरून पडली होती. चैत्र शुक्ल पक्षातल्या एका दिवशी संध्याकाळी ती म्हणाली, घरात अडकून पडल्यामुळं माझा जीव कासावीस झालाय. आज एकदा मी त्या बागेत जाऊन बसते. मी तिला हाती धरून मोठ्या कष्टानं हळूहळू त्या चौथऱ्यावर नेऊन झोपवलं. मी तिचं माथं माझ्या मांडीवर घेतलं असतं, पण तिला तसं करणं विचित्र वाटलं असतं. म्हणून मी एक उशी आणून ती तिच्या माथ्याखाली दिली. बकुळीची 1-2 फुललेली फुलं वरून खाली पडत होती. झाडाच्या फांद्यांमधून चांदण्याचे कवडसे तिच्या उतरलेल्या तोंडावर पडत होते. चोहीकडे अगदी सामसूम होतं. त्या घनगंध पूर्ण छायाप्रकाशात एका बाजूला मी मुकाट्यानं बसलो असताना माझ्या डोळ्यांना पाणी आलं. मी हळूहळू येऊन तिच्या बाजूला बसलो आणि तिचा पिकटलेला गरम हात मी माझ्या हाती घेतला. यावेळी तिनं नको म्हटलं नाही. काही वेळ मी मुकाट्यानं बसलो होतो. एकदम माझ्या हृदयात कालवाकालव सुरू झाली. मी म्हटलं, मी तुझं प्रेम कधी कधी विसरणार नाही. असं काही बोलायची जरुरी नव्हती हे त्याच क्षणी माझ्या ध्यानात आलं. माझी बायको हसू लागली. तिच्या त्या हसण्यात लाज होती, सुखाची भावना होती आणि थोडासा अविश्वासही होता. आणि त्यात विशेष प्रमाणात थट्टेची तीव्रता होती. ती जरी बोलली नाही तरी त्या हसण्याच्याद्वारे तिनं मला जाणवून दिलं. कधी कधी विसरणार नाही हे मुळी शक्यच नाही आणि माझी तशी अपेक्षाही नाही. या तिच्या गोड पण तिखट हसण्याच्या भीतीनं मी कधीही तिच्याशी रीतसर प्रेमालाप करण्याचं धाडस करीत नसे. ती समोर नसली म्हणजे ज्या कल्पना माझ्या मनात येत असत त्या तिच्यासमोर गेल्यावर अगदी भाकड कथा वाटत. छापलेल्या अक्षरात ज्या गोष्टी वाचल्या तर डोळ्यांवाटे आसवांच्या धारा लागाव्या, त्याच गोष्टी तोंडानं बोलून दाखवायला गेलं असता हास्यास्पद का व्हाव्या हे अजूनही मला कळत नव्हतं. वादविवाद केला तर काही बोलता येतं, पण नुसतंच हसून उडवलं तर तिथं तर्क चालत नाही. अर्थात काही न बोलता स्वस्थ बसावं लागलं. चांदणं अधिकाधिक उजळत होतं. एक कोकिळ कुहू कुहू आवाज करीत अस्थिर होऊन जात होता. मी बसल्या बसल्या विचार करू लागलो, एवढ्या चांदण्या रात्रीसुद्धा कोकिळाची वधू बहिरी होत असते का? नाना तऱ्हेचे उपचार केले तरी माझ्या बायकोच्या आजाराला गुण येण्याचं लक्षण दिसेना. डॉक्टर म्हणाले, एकदा हवा बदल करून पाहिलं तर बरं होईल. मी तिला घेऊन अलाहाबादला गेलो. यावेळी दक्षिणाबाबू एकदम थपकून उगीच राहिले. संदिग्धपणे माझ्या तोंडाकडे ते पाहत होते. त्यानंतर दोन्ही हातांवर मस्तक टेकवून ते विचार करू लागले. मीही काही न बोलता उगीच राहिलो. कोनाड्यातल्या केरोसिनचा दिवा मिनमिनत होता. खोलीत सारं सामसूम असल्यामुळं चिलटांचं गुणगुणणं स्पष्ट ऐकू येत होतं. दक्षिणाबाबूंनी एकदम बोलायला सुरुवात केली. तिथं हारान डॉक्टर माझ्या बायकोला उपचार करीत होते. शेवटी बरेच दिवस गेल्यावर डॉक्टरांनीही सांगितलं. मलाही कळलं आणि माझ्या बायकोलाही कळून चुकलं की तिचा आजार बरा होण्याजोगा नव्हता. तिला जन्मभर बिछाना धरून राहणं भाग होतं. एके दिवशी माझी बायको मला म्हणाली, मी बरी व्हायचं लक्षण नाही, पण लवकर मरायचीही आशा नाही. तेव्हा किती दिवस या जित्या मुर्द्याला घेऊन तुम्ही राहणार? आता तुम्ही दुसरं लग्न करा. तिनं दिलेली सूचना व्यवहारदृष्ट्या संयुक्त होती. यात काही मोठंसं महत्त्व, वीरत्व किंवा असामान्य असं काही आहे असं तिला मुळीच वाटलं नव्हतं. आता माझी हसायची पाळी होती, पण तिच्यासारखं हसायची ताकद माझ्या ठाईक होती कुठं? मी कादंबरीतल्या नायकासारखा गंभीर आणि धीरोदात्तपणे बोलू लागलो. जोवर या देहात प्राण आहे. तिनं मला थांबवून म्हटलं, पुरे पुरे पुरे.
आता अधिक बोलू नका. मी बेजार होते तुमच्या या भाषणामुळं. मी मुळीच न हटता म्हणालो, या जन्मी मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करणार नाही. ते ऐकून माझी बायको मोठ्या मोठ्याने हसू लागली. अर्थात मला स्वस्थ बसावं लागलं. मला स्वतःला त्यावेळी स्पष्टपणे कळलं होतं की नाही कोण जाणे. पण आता मला वाटतं की तिला आरोग्य प्राप्त होणार नाही असं वाटत असूनही तिची शुश्रूषा करावी लागल्यानं मी मनातल्या मनात थकलो होतो. हे काम बंद ठेवावं असं केव्हाही मनात आलं नाही. तरीही जन्मभर या बिछाण्याला खिळलेल्या पत्नीशी दिवस काढण्याची कल्पनाही मला दुस्सह झाली होती. तारुण्याच्या पहिल्या दिवसात मला प्रेमाचं गूढगुंजन, सुखाचं आश्वासन आणि सौंदर्याच्या छायेनं सारं भविष्यकालीन जीवन प्रफुल्ल वाटत होतं. आजपासून पुढं शेवटपर्यंत केवळ आशाहीन असं तहानलेल्याचं मृगजळ दिसू लागलं. माझ्या शुश्रूषेत माझ्या आंतरिक थकव्यामुळे येत असलेली उणीव तिलाही जाणवू लागली. त्यावेळी मला कळत नव्हतं, पण आता निस्संशय वाटतं की माझं मन ती जोडाक्षर विरहित बालबोध पुस्तका इतकं सहज जाणू शकत होती. म्हणूनच कादंबरीच्या नायकाचा आव आणून ज्यावेळी मी तिच्यासमोर कागदाचे फवारे उडवायचा प्रयत्न करी, त्यावेळी ती मोठ्या कौतुकानं माझं भाषण हसण्यावरी उडवून दे. माझ्या अंतरंगातील विचारसुद्धा ती सहज आकलन करीत असे. हे आता आठवलं की शर्मेनं मी अर्धमेला होतो. हारान डॉक्टर आमच्याच जातीचे होते. ते मधून मला आपल्या घरी बोलावीत. काही दिवसांनी त्यांनी आपल्या मुलीशी माझा परिचय करून दिला. ती 15 वर्षांची असून अविवाहित होती. मनाजोगतं स्थळ न आढळल्यामुळे तिचं लग्न लावून दिलं नाही असं ते म्हणत. पण इथं काही कुळकथेचा दोष होता असं बाहेरचे लोक म्हणत. तसा प्रत्यक्ष दोष असा काही नव्हता. ती सुरूप होती, तशीच सुशिक्षित होती. एक दिवस पित्याबरोबर गप्पा गोष्टी करीत बसलो म्हणजे मला परत यायला रात्र होई आणि बायकोला औषध द्यायची वेळ टळून जाई. मी डॉक्टरकडे गेल्याचं तिला माहीत असे, पण तिथं मला उशीर का होतो हे तिनं केव्हाही विचारलं नाही. त्या वैरान वाळवंटात मला एक पाण्याचा झरा दिसू लागला. आकंठ तहानेनं व्याकुळ झाल्यामुळे पाणी खळाळत असलेलं दिसलं. आता मात्र मनाला आवरता येणं अशक्य झालं. रोगी माणसाची खोली मला आता दुप्पट उदासवाणी दिसू लागली. शुश्रूषा करायच्या आणि वेळच्या वेळी औषधं द्यायच्या नियमांचा भंग होऊ लागला. हारान डॉक्टर मधून म्हणत, ज्याचा रोग बरा व्हायची आशा नाही त्याला मृत्यू येणंच बरं. कारण त्या व्यक्तीच्या जगण्यात तिलाही सुख नाही आणि दुसऱ्यांनाही त्रास. सर्वसाधारणपणे असं बोलणं गैर नव्हतं, पण माझ्या पत्नीला उद्देशून त्यांनी असा विषय काढणं उचित नव्हतं. पण माणसाच्या जिण्या मरण्याबद्दल डॉक्टर लोक इतके निष्ठुर असतात की त्यांना आम्हा लोकांच्या मनाची नीटशी जाणीव होत नाही. एके दिवशी शेजारच्या खोलीतून एकाएकी ऐकू आलं, माझी बायको हारान डॉक्टरांबरोबर बोलत होती. डॉक्टर, कसली तरी औषधं मला गिळायला लावून दवाखान्याचं बिल वाढवता कशाला? आता माझा रोग म्हणजे जगणं. एकदा हा प्राण जाईल असं काहीतरी औषध मला द्या. डॉक्टर म्हणाले, छे असं काही बोलू नका. ते भाषण ऐकून माझ्या मनावर मोठा आघात झाला. डॉक्टर निघून गेल्यावर मी माझ्या बायकोच्या खोलीत जाऊन तिच्या उशा शेजारी बसलो. तिच्या कपाळावर हळूहळू हात फिरवीत मी बसलो आहे असं पाहून ती म्हणाली, ही खोली अगदी कोंदट आहे. तुम्ही बाहेर जा. तुमची फिरायला जायची वेळ झाली आहे. थोडा वेळ फिरायला गेला नाहीत तर रात्री भूक लागायची नाही. फिरायला जायचं म्हणजे डॉक्टरांच्या घरी जायचं. भूक लागावी म्हणून मी संध्याकाळी फिरायला जातो असं मी तिला सांगत असे. माझं हे रोजचं ढोंग तिला कळत होतं हे आता मला कळतंय. पण तिला ते कळत नव्हतं असा समज करून घेण्याइतका मी निर्बुद्ध होतो. एवढेच बोलून दक्षिणाचरण बाबू हातावर डोके टेकून बराच वेळ स्वस्थ बसून होते. शेवटी त्यांनी प्यायला पाणी मागितले. ते प्यायल्यावर ते पुन्हा बोलू लागले. एके दिवशी डॉक्टर बाबूंची मुलगी मनोरमा हिनं माझ्या बायकोला भेटायला यायची इच्छा प्रदर्शित केली. का कोण जाणे, पण मला तो तिचा प्रस्ताव आवडला नाही. पण नाही म्हणायला काहीच कारण नव्हतं. अर्थात ती एके दिवशी संध्याकाळी आमच्या घरी आली. त्या दिवशी माझ्या बायकोची प्रकृती रोजच्यापेक्षा जरा जास्त बिघडली होती. ज्या दिवशी तिला असा त्रास होई त्या दिवशी ती अगदी मुकाट्यानं पडून राही. मधून मुठी आवळी
आणि तिचा चेहरा काळानिळा होई. त्यावरून तिला होत असलेल्या वेदनेची कल्पना येई. खोलीत अगदी सामसूम होतं. मी तिच्या उशागत गपचिप बसलो होतो. मला बाहेर फिरायला जायला सांगण्याइतकी ताकदही तिला नव्हती, किंवा अशा वेदना तिला होत असताना मी तिच्याजवळ नसावं अशी तिची इच्छा असावी. डोळ्यानाड राहावा म्हणून केरोसिनचा दिवाही दाराआड ठेवला होता. त्यामुळं खोलीत काळोख होता. वेदना जरा कमी वाटली म्हणून ती एक मोठा सुस्कारा सोडी तेवढाच आवाज ऐकू येई. अशावेळी मनोरमा येऊन खोलीच्या दाराशी उभी राहिली. दारापलीकडे असलेल्या दिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. बाहेरून आल्यामुळं आतल्या काळोखात तिला काही दिसेना म्हणून ती दाराशी उभी राहून मागं पुढं पाहू लागली. माझी बायको दचकली. माझा हात धरून तिनं विचारलं, कोण ती? त्या दुबळ्या मनस्थितीत अचानक अपरिचित माणूस समोर दिसताच ती घाबरून मला पुन्हा पुन्हा हळूच विचारित होती, कोण ती? कोण होती? मला कसली दुर्बुद्धी झाली कोण जाणे. मी चटकन बोलून गेलो, माझ्या नाही ओळखीची. लगेच मला फटका बसल्यासारखा वाटला आणि मी त्याच क्षणी म्हटलं, आमच्या डॉक्टर बाबूंची मुलगी. माझ्या बायकोनं एकदा माझ्या तोंडाकडे पाहिलं, पण तिच्या तोंडाकडे पाहायचा मला धीर होत नव्हता. त्या क्षणी ती ओढल्या आवाजात म्हणाली, या ना आत. ती मला म्हणाली, दिवा घ्या पाहू. मनोरमा आत येऊन बसली. दोघींच्या इकडल्या तिकडल्या गोष्टी सुरू झाल्या. इतक्यात डॉक्टरही आले. त्यांनी येताना औषधाच्या 2 बाटल्या बरोबर आणल्या होत्या. त्या बाहेर काढून ते माझ्या बायकोला म्हणाले, ही निळी बाटली मालिश करण्यासाठी आहे आणि हे दुसरं पोटात घ्यायचं औषध. हे पहा, ह्या दोहोंची गल्लत करू नका. हे मालिशचं औषध म्हणजे भयंकर विष आहे. मला एकदा बजावून ठेवून त्यांनी त्या दोन्ही बाटल्या बिछाण्या शेजारच्या टेबलावर ठेवल्या. निघायच्या वेळी त्यांनी आपल्या मुलीला हाक मारली तेव्हा ती म्हणाली, बाबा मी इथंच राहते. इथं कुणी दुसरी बाई माणूस नाही. यांची सेवा कोण करील? माझी बायको अस्वस्थ होऊन म्हणाली, नको नको, तुम्हाला का उगीच त्रास? आमची म्हातारी दाई आहे. ती प्रत्यक्ष आईपेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम करते. डॉक्टर हसले आणि म्हणाले, ती साध्वी आहे. जन्मभर दुसऱ्याची सेवा करीत आलेली आहे. तिला दुसऱ्याकडून सेवा करून घेणं कसं रुचेल? मुलीला घेऊन डॉक्टर जायला निघाले तेव्हा माझी बायको म्हणाली, डॉक्टर बाबू, या कोंडलेल्या खोलीत हे सारा दिवस बसून असतात. यांना बाहेर हिंडवून आणाल का? डॉक्टर म्हणाले, या ना, एकदा नदीकाठी फिरवून आणतो तुम्हाला. मी नाही होय म्हणालो. शेवटी संमती दिली. जायच्या वेळी डॉक्टर बाबूंनी माझ्या बायकोला औषधांच्या बाटल्यांबद्दल बजावलं. त्या दिवशी माझं जेवण डॉक्टरांच्या घरीच झालं. परत यायला फार रात्र झाली. येऊन पाहतो तो माझी बायको तडफडत होती. मला पश्चाताप झाला. मी तिला विचारलं, तुझ्या वेदना वाढल्या आहेत का? तिला उत्तर देता येत नव्हतं. तिचा कंठरोध झाला होता. ती नुसती माझ्या तोंडाकडे पाहत राहिली होती. मी त्याच वेळी तडकाफडकी डॉक्टरांना बोलावणं पाठवलं. पहिल्यांदा डॉक्टरांना काहीच उमगेना. शेवटी त्यांनी विचारलं, तिची व्यथा वाढली आहे का? दिलेल्या औषधानं मालिश केलं नाहीत का? असं म्हणून त्यांनी शेजारच्या टेबलावरील बाटली पाहिली. ती रिकामी होती. त्यांनी माझ्या बायकोला विचारलं, तुम्ही चुकून हे औषध प्यायला का? माझ्या बायकोने मानेनेच होकार दिला. डॉक्टर लगेच गाडी करून पंप आणण्यासाठी घरी धावले. मी अर्धवट मूर्छित झालो होतो. मी तिच्या बिछाण्यावर आडवा पडलो. आजारी मुलाला आई जशी कुरवाळून समजावते तशी माझं माथं उराशी ओढून घेऊन दोन्ही हातांनी ती मला कुरवाळीत सांगू पाहत होती. त्या करुण स्पर्शानंच जणू काही ती मला म्हणत होती, शोक करू नका, झालं ते बरं झालं. आता तुम्ही सुखी व्हाल. या कल्पनेनं मीही सुखानं प्राण सोडीन. डॉक्टर जेव्हा परत आले तेव्हा माझ्या बायकोच्या जीवनाबरोबरच तिच्या सर्व यातनांचा शेवट झाला होता. पुन्हा एकदा पाणी पिऊन घेऊन दक्षिणाचरण उद्गारला, भारीच उकाडा होतोय. बाहेर जाऊन त्यांनी ओटीवर काही वेळ येरझाऱ्या घातल्या. आता मला स्पष्ट कळून चुकलं की त्याची बोलायची इच्छा नसतानाही मी जणू काय मंत्र घालून त्यांच्या तोंडून सारी हकीकत काढून घेत होतो.
पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. मनोरमेशी लग्न करून मी गावी आलो. मनोरमेनं आपल्या बापाच्या संमतीनंच माझ्याशी लग्न केलं होतं. पण मी जेव्हा जेव्हा तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलून तिचं हृदय काबीज करण्याचा प्रयत्न करी, त्यावेळी ती हसत नसे, गंभीर होऊन बसे. तिच्या मनात कुठं आणि कसा कोणता खटका लागला होता ते मला कसं कळावं? याच वेळी माझी दारू प्यायची सवय फार वाढली. एके दिवशी शरद ऋतूतल्या पहिल्या संध्याकाळी मनोरमेला घेऊन मी आमच्या बरानगरच्या बागेत हिंडत होतो. काळोख पडायला लागला होता. पक्ष्यांच्या घरट्यातून पंख झाडल्याचा आवाजसुद्धा ऐकू येत नव्हता. मात्र फिरायला जायच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. चालताना थकल्यामुळे मनोरमा त्या बकुळीच्या झाडाखालच्या संगमरवरी चौथऱ्यावर दोन्ही हातांवर डोकं टेकून झोपली. मीही तिच्याजवळ जाऊन बसलो. तिथं दाट काळोख होता. आकाशाचा जेवढा भाग तिथून दिसत होता त्यात तारा चमकत होता. रातकिड्यांचा आवाज त्या निस्तब्धतेचा भेद करीत होता. त्या दिवशी दुपारीसुद्धा मी दारू प्यायलो होतो. मन जरा तरळल्यासारखं झालं होतं. काळोखाला जेव्हा डोळे सरसावले तेव्हा झाडीच्या सावलीत पांढऱ्या शुभ्र दगडावर अस्ताव्यस्त पडलेली ती रमणीची मूर्ती पाहून माझ्या मनात एक अनिवार्य आवेगाचा संचार झाला. असं वाटलं की ती एक नुसती छाया असावी, 2 हाती धरून तिला पकडणे शक्य नसावं. तितक्यात काळोखी झाडीच्या शेंड्यावर आग पेटल्यासारखा प्रकाश दिसला. कृष्ण पक्षातला फिकट पिवळट चंद्र हळूहळू झाडीच्या मागून वर आकाशात उठत होता. पांढऱ्या शुभ्र चबुतऱ्यावर पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या त्या थकल्या भागल्या रमणीच्या चेहऱ्यावर चंद्राचा प्रकाश पडला होता. आता माझ्यानं राहावे ना. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचे दोन्ही हात धरून म्हणालो, मनोरमा, माझ्यावर तुझा विश्वास नाही, पण तुझ्यावर माझं भारीच प्रेम आहे. मी केव्हाही तुला विसरणार नाही. हे शब्द माझ्या तोंडावाटे बाहेर पडले आणि मी दचकलो. अगदी हेच शब्द मी एके दिवशी आणखी कुणापाशी तरी बोललो असल्याचं आठवलं. अगदी त्याच क्षणी बकुळीच्या फांद्यांवरून, सावरीच्या झाडापलीकडून, कृष्ण पक्षातल्या पिवळट फुटक्या चंद्राखालून, गंगेच्या पूर्वेच्या काठांपासून लांबच्या पश्चिम काठापर्यंत हो 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 करीत कुणाचा तरी हसण्याचा आवाज दुमदुमला. ते मर्मभेदी हसं होतं की अभ्रभेदी हाहाकार होता कोण जाणे. त्याच क्षणी मी त्या दगडी चौथऱ्यावरून मूर्छित होऊन खाली पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा मी घरच्या बिछाण्यावर झोपलेला होतो. माझ्या बायकोनं विचारलं, एकाएकी असं काय झालं तुम्हाला? मी थरथरत म्हणालो, सारं आभाळ भरून कुणीतरी मोठ्या मोठ्यानं हसत होतं, ते ऐकलं नाहीस का तू? ती हसली आणि म्हणाली, ते हसणं होतं का? तो पक्ष्यांचा एक मोठा तांडा एकदम उडून गेला. त्यांच्या पंखांचा आवाज होता तो. एवढ्याशा गोष्टीची भीती वाटली तुम्हाला? दिवसाच्या वेळी मला ते पटत होतं. हंसांचा तांडा नदीकाठी चरायला येत असे, त्यांच्या पंखांचा तो आवाज होता. पण संध्याकाळ झाली की मला ते पटत नसे. त्यावेळी वाटे, 4ही दिशांनी काळोख भरभरून कुठलं तरी हसणं जमत होतं आणि कसल्या तरी कारणामुळे काळोखाची कोंडी फोडून त्याचा आवाज आभाळभर गाजत होता. पुढे पुढे असं झालं की संध्याकाळ झाल्याबरोबर मनोरमेबरोबर एक शब्द बोलायचा देखील धीर मला होईना. आमचं बरानगरचं घर सोडून मनोरमेला घेऊन होडीतून प्रवासाला निघालो. मार्गशीर्षातल्या झुळकेसरशी सारी भीती उडून गेली. काही दिवस मोठ्या मजेत गेले. चोहोकडच्या निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनानं मनोरमेच्या हृदयात झाकलेलं कवाड हळूहळू माझ्यासमोर उघडं होऊ लागलं. गंगापार झालो आणि शेवटी पद्मा नदीत नेऊन पोचलो. अफाट पद्मा त्यावेळी बिळात शिरलेल्या नागिनीसारखी निर्जीव होऊन झोपी गेली होती. उत्तरेकडचा जनशून्य आणि तृणशून्य प्रदेश अफाट वाळवंटांसमोर धगधगत होता. दक्षिणेकडच्या उंच काठावर गावच्या आमराईतील झाडं या राक्षसी नदीच्या तोंडासमोर हात जोडून कापत उभी राहिली होती. झोपेच्या भरात पद्मा एकेकदा मागे वळून पाही
आणि त्यामुळं नदीच्या काठच्या तटाची माती सारखी कोसळून पडे. हिंडायला फिरायला ही जागा सोयीची आहे असं दिसून आल्यामुळं मी तिथं बोट बांधायला लावली. एके दिवशी आम्ही दोघं फिरत फिरत बरेच दूर गेलो. सूर्यास्ताची सोनेरी छटा दिसत असताना शुक्ल पक्षाच्या चंद्राचं चांदणं पाहता पाहता उजळू लागलं. दूरवर पसरलेल्या वाळवंटावर ज्यावेळी आकाशाच्या सीमांतापर्यंत चंद्राचं चांदणं पसरलेलं दिसलं, त्यावेळी असं वाटलं की जनशून्य चंद्रलोकाच्या असीम स्वप्नराज्यात केवळ आम्ही दोघंच भ्रमण करीत आहोत. मनोरमेच्या माथ्यावरची लाल शाल तिचा सारा चेहरा झाकून तिचा देह कवटाळून बसली होती. ती निस्तब्धता ज्यावेळी घनीभूत झाली, केवळ एक सीमाहीन शुभ्रता आणि शून्यतेखेरीज दुसरं काहीच राहिलं नाही, त्यावेळी मनोरमेनं हळूहळू हात बाहेर काढून माझा हात दाबून धरला. अगदी जवळ येऊन जणू काय ती आपलं सारं शरीर, मन आणि जीवन यौवन माझ्यावर सोपवून निर्धास्त होऊन राहिली होती. मी रोमांचित झालो. तरळत्या हृदयानं मला जाणवलं की घराच्या आवारात काय प्रेमाचा पसारा संभवतो. अशा प्रकारचं अनावृत्त आणि अवारीत असं अनंत आकाश नसलं तर दोन माणसं एका जागी कशी सामावून राहतील. त्यावेळी मला वाटलं, आम्हाला घर नाही, दार नाही, कुठं हिंडणं फिरणं नाही. असंच हातात हात घालून का जायचं, कुठं जायचं याचा विचार मनात न आणता चांदण्यातल्या शून्यतेत अविरतपणे जात राहावं. अशा प्रकारे जाता जाता एका जागी मला दिसून आलं, त्या वाळवंटाच्या मध्यभागी जवळच पाण्याच्या डबक्यासारखं काहीतरी झालं होतं. पद्मेचं पाणी ओसरल्यावर इथं ते साचून राहिलं असावं. त्या वाळवंटानं वेढलेल्या थंड, शांत आणि निश्चल पाण्यावर चांदण्याची एक लांबलचक रेषा मूर्छित झाल्यासारखी पडली होती. तिथं येताच आम्ही दोघंही उभे राहिलो. काहीतरी मनात येऊन तिनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या माथ्यावरची शाल सहज नकळत खाली पडली. चांदण्यानं उजळलेल्या तिच्या हनुवटीखाली हात घालून मी तिचं चुंबन घेतलं. तितक्यात त्या निर्मनुष्य निस्संग मरुभूमीवर कुणीतरी गंभीर स्वरात तीनदा बोललं, कोणती कोणती कोणती. मी दचकलो. माझी पत्नी थरथर कापू लागली. पण लगेच आमच्या ध्यानात आलं की हा आवाज माणसाचा नव्हता, की पिशाचाचाही नव्हता. वाळवंटातल्या पक्ष्यांची ती हाक होती. एवढ्या रात्री त्याच्या निर्धोक निवासात माणसं आलेली कळल्यामुळं तो चकित झाला होता. ही भीतीची लहानशी चमक मिळाल्यामुळं आम्ही दोघंही होडीवर घाईघाईनं परत आलो. रात्री आम्ही बिछाण्यावर पडलो होतो. थकवा आल्यामुळं मनोरमा लगेच झोपी गेली होती. काळोखात मला भास झाला की कुणीतरी माझ्या मच्छरदाणीपाशी येऊन झोपलेल्या मनोरमेकडे अस्थिसार झालेलं बोट दाखवून माझ्या कानापाशी अगदी चुपचाप खालच्या आवाजात विचारित होतं, कोणती कोणती कोण होती. मी घाईघाईनं उठलो आणि काडी पेटवून दिवा लावला. त्याच क्षणी ती छायामूर्ती माझी मच्छरदाणी थरथरावीत, होडी डोलवीत, माझं घामाघूम झालेलं शरीर आणि रक्त गोठवीत हा 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 करीत त्या काळोख्या रात्रीत पाहता पाहता नाहीशी झाली. पद्मा पार झाली. पद्मेचा तट पार झाला. त्या तटापलीकडच्या झोपलेल्या साऱ्या नगरी, गाव आणि देश पार होऊन गेले. जणू काय चिरकालपर्यंत देशदेशांतर, लोकलोकांतर पार होऊन हळूहळू क्षीणतर, क्षीणतम होऊन नजरेच्या टापूपलीकडे दूर दूर निघून गेले. क्रमाक्रमानं जन्ममृत्यूचा देश सोडून पार झाले. क्रमाक्रमानं सुईच्या आग्रासारखे बारीकाहून बारीक होऊन गेले. इतका क्षीण आवाज मी कधीच ऐकला नव्हता. कल्पनाही झाली नव्हती. माझ्या मस्तकात जणू काय अनंत आकाश सामावलं होतं आणि तो आवाज अगदी दूर दूर जात होता. तरी काही केल्या माझ्या मस्तकाची सीमा ओलांडू शकत नव्हता. शेवटी जेव्हा ते सारं मला असह्य झालं, तेव्हा मी विचार केला की दिवा मालवल्याशिवाय झोप यायची नाही. दिवा मालवून झोपलो त्यावेळी माझ्या मच्छरदाणीपाशी
अगदी माझ्या कानाशी काळोखात तोच दबकता आवाज ऐकू येत होता. कोण ती? कोण होती? माझ्या हृदयातल्या रक्ताच्या अभिसरणाच्या तालात पुन्हा पुन्हा तोच आवाज ऐकू येत होता. कोण ती? कोण होती? कोण ती? कोण होती? त्या गंभीर रात्री होडीवर सामसूम असताना माझं वाटोळं घड्याळ सजीव झालं आणि आपला तासाचा काटा मनोरमेकडे वळवून शेल्फवरून तालातालात बोलू लागलं. कोण ती? कोण होती? कोण ती? कोण होती? बोलता बोलता दक्षिणाबाबू पांढरा फटक पडला. त्याचा आवाज खुटला. मी त्याला हलवून म्हटलं, थोडं पाणी प्या. तितक्यात एकदम माझ्या केरोसिनच्या दिव्याची वाट डब करून मालवली. मी बाहेर पाहिलं तो दिशा फाकल्या होता. कावळे ओरडत होते. पाखरं शिळ घालीत होती. माझ्या घराच्या समोरच्या रस्त्यानं एक रेड्याची गाडी खडखड करीत जात होती. त्यावेळी दक्षिणाबाबूंच्या चेहऱ्यावरची कळा एकदम बदलली. आता भीतीचे कसलेही लक्षण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. रात्रीच्या झापडीखाली आणि काल्पनिक शंकेच्या कैफात ते माझ्यापाशी जे जे काही बोलून गेले त्याची त्यांना शरम वाटू लागली. ते एक प्रकारे माझ्यावर चिडले होते. कोणत्याही प्रकारचा शिष्टाचार न पाळता ते एकाएकी उठून घाईघाईनं निघून गेले. त्याच दिवशी अर्ध्या रात्री माझ्या दारावर पुन्हा थाप पडली. डॉक्टर, डॉक्टर. आपण ऐकत होतात रवींद्रनाथ ठाकूर लिखित कथा रात्री.